तर एक महत्त्वाची बातमी येते। घटक पक्षांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार का, असा सवाल आता राजकीय पक्षांमध्ये चर्चेला जातोय। घटक पक्षांकडून 30हून अधिक जागांची मागणी करण्यात येते अशी माहिती सूत्रांची आहे। तर सपाची 12 आणि भाकपची 20हून अधिक जागांची मागणी करण्यात येते अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। घटक पक्षांना 5 ते 6 जागा देण्याची शक्यता असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णात, काय अधिक अपडेट? महाविकास आघाडीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि यामध्ये काल छोट्या घटक पक्षांसोबत देखील बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये जरी छोट्या घटक पक्षांनी प्रामुख्याने समाजवादी पार्टी, भाकप, माकप यांनी 30हून अधिक जागांची मागणी केली असली तरी 5 ते 7 जागा या छोट्या घटक पक्षांना सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे साधारणतः 280 ते 80 ह्या जागा स्वतः हे तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट हे लढू शकतात आणि उर्वरित जे आहेत 5 ते 7 जागा या प्रामुख्याने या छोट्या घटक पक्षांना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल।